ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या 99व्या जयंतीच्या निमित्ताने व्यंगचित्राचं प्रदर्शन भरवण्यात आलं। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये अमित पापळ यांच्या राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्रांचं हे प्रदर्शन असून बाळकडू वस्त्रहरण असं या प्रदर्शनाला नाव देण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनामध्ये व्यंगचित्राच्या माध्यमातून सर्व राजकीय नेत्यांना टोले देखील लगावण्यात आले। त्यातच राज्यामध्ये आता सुरू असलेल्या बीड प्रकरणाच्या संदर्भात देखील व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। याच पुणे शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात देखील व्यंगचित्राच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आलेला आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। कसं आहे हे प्रदर्शन आपण पाहूया। पुण्यामध्ये एक आगळं-वेगळं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। खरं तर व्यंगचित्र हे वेगवेगळ्या पद्धतीची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यातील बालगंधर्व कला दालनामध्ये अशा पद्धतीने व्यंगचित्र आहेत ते साकारण्यात आलेले आहेत। अमित पापळ यांच्याकडून दरवर्षी अशा पद्धतीची व्यंगचित्र आहेत ती साकारण्यात येतात आणि शेकडो व्यंगचित्र आहेत ती सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। स्वतः अमित पापळ आपल्या सोबत आहेत। काय यंदा विशेष वेगळं पाहायला मिळतंय? दरवर्षी तुम्ही हे प्रदर्शन भरवता आणि कितवं वर्ष आहे? आता प्रदर्शनाचं हे तिसरं वर्ष आहे। तिसऱ्या वर्षातलं 5वं प्रदर्शन आहे आणि महाराष्ट्रात जे काही रोज घडतं त्यावर मी व्यक्त होत असतो। आता ह्या वर्षीच्या याच्यात गँग्स ऑफ परळी चालू विषय चर्चेचा आहे आणि तो व्यक्त व्हायचा मी प्रयत्न केलाय चित्रातून। किती व्यंगचित्र तुम्ही साकारले त्यामध्ये? साधारण एक 200 चित्र आत्ता लावलेली आहेत प्रदर्शनात आणि सगळे चालू घडामोडींवर चित्र आहेत। संपूर्ण राजकारणांवर टिप्पणी करणारे हे सगळे व्यंगचित्र आहेत आणि स्वतः सुषमा अंधारे सुद्धा हे प्रदर्शन पाहतायत। चालू घडामोडींवर त्यांनी सांगितलं म्हणजे बीड आणि परळी ज्या कारणांमुळे गाजते ते सुद्धा इथं साकारले, तुम्ही सुद्धा पाहिले? नाही, मी आता अमित पापळांना म्हटलं की हे फार सुंदर चित्र आहे। उदाहरणार्थ हे पहा, इथे एक चित्र आहे, धसका नाम है मेरा, आका के सामने झुकेगा नहीं। तर जेव्हा सुरेश धर सातत्याने आका आणि आकांचे आका ही भाषा करतात ना, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात जेवढे म्हणून आका आहेत त्या सगळ्या आकांचे जे सरताज आहेत ते आकांचे सरताज हे सुरेश धस यांचे आका अर्थात देवेंद्र फडणवीस आहेत। त्यामुळे ते एक चित्र राहिलंय अमित भैयांकडनं, ते मला वाटतं येणाऱ्या काळात ते करतील नक्कीच। आहे बाजूलाच आहे, लगेच धसच्या बाजूलाच आहे। अच्छा, तो मी नव्हेच म्हणतायत लगेच, म्हणजे तो आकांचा सरताज तो मी नव्हेच असं लगेच फडणवीस सांगतायत, हे भारी आहे। पण मला कधी कधी वाईट वाटतं की ठीक आहे व्यंगचित्र वगैरे असतील, परंतु मी ज्या भागातून आहे, ज्या मातीतून आहे, त्या परळीचं अशा पद्धतीनं एक कुरूप चित्र यावं हे निश्चितच आवडणारं नाही, परंतु वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल। नागरिकांमध्ये जी सद्यस्थिती पाहायला मिळते तीच या व्यंगचित्राच्या माध्यमातून अमित पापळ यांनी साकारलेली आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। भिवंडीमधील आगरी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांनी भेट दिली। आयोजकांनी मान्यवर पाहुण्यांचे कोळी पद्धतीची टोपी घालून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा आगरी भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या समाजाच्या परंपरा, संस्कृती, भाषेचा गोडवा हा प्रत्येकाने जोपासला पाहिजे असं आवाहन केलं। खरं म्हणजे हा उत्सव गेले 14 वर्ष या ठिकाणी आयोजित होतो आणि मला वाटतं मी दरवर्षी येतो, पण या आगरी महोत्सवामध्ये आल्यानंतर एक समाधान मिळतं की आपली संस्कृती आणि आपली परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।